नमस्कार, मी श्रोते राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। मुख्यमंत्री आता भाजपचाच होणार हे स्पष्ट झालेलं आहे। कधी होतीये घोषणा याकडे लक्ष असेल, मात्र आज या संदर्भात नेमकं काय घडलंय दिवसभरात पाहूया त्याबाबतच्या बातम्या। सुरुवातीला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला। भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं पूर्ण समर्थन असेल, सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका, मोदी शहांना फोन करून सांगितलं, शिंदेंचं वक्तव्य। स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य। 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभार। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत। त्यांची आजची भूमिका मोठी। शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या। बावनकुळेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रासमोर मांडली। खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेचं मनापासून अभिनंदन करतो। 2.5 वर्षातील कारकिर्दीबाबत मी समाधानी। स्वतःला मुख्यमंत्री न समजता कॉमन मॅन म्हणून काम केलं। नाराज होऊन रडणारा नाही। एकनाथ शिंदेंकडून जनतेचे आभार। त्याला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही। मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं। मुख्यमंत्री सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा, आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅन मध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता। एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतला। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे। दिल्लीत उद्या महायुतीची अमित शहांसोबत बैठक। शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार। मुख्यमंत्रीपदावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता। महायुतीत कुठलेही मतभेद नाही। श्रेष्ठींसोबत आम्ही बसून निर्णय घेणार। एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून त्याचा निर्णय लवकर घेतील। आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा। नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली। घराबाहेर झळकलं महाविजयाचे महाशिल्पकार असं मोठं होर्डिंग। दिल्लीत उद्या वरिष्ठांसोबत आमची चर्चा। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार। 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे। अजित पवारांची प्रतिक्रिया।